नमस्कार, मी धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट पेपर कटिंग कसं करायचं आणि त्याचं ड्राफ्टिंग हे मी समजावून सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पेपर कटिंग करायचं आहे, त्यासाठी मापे बघूया. पूर्ण उंची, शोल्डर, मुंडा, गळा रुंदी, पुढचा गळा, मागचा गळा, छाती घडी, कंबर घडी, बाहीची उंची आणि बाहीचा घेर किंवा घेर एवढी मापे आवश्यक असतात आपल्याला पेपर कटिंगसाठी. आता हीच मापे आपण पेपरवरती टाकून घेऊया. ब्लाऊजची पूर्ण उंची 13.5 इंच घ्यायची आहे. ही तयार उंची आहे, त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे. म्हणजे कितीवर आपल्याला मार्किंग करावी लागेल? 14.5 वरती. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला 14.5 वरती एक मार्किंग करायची. इथे 14.5 इंच भरत आहे. बंद करा. आता इथे गळा रुंदी घ्यायची आहे. इकडे या बाजूला गळा रुंदी 2.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि हे जे शोल्डर घेतलेलं आहे त्यावरतीच आपल्याला मुंडा टाकायचा आहे. मुंडा आहे 5.25 इंच. शोल्डरवरतीच अशी लाईन आखायची आहे. 5.25 इंचावरती एक मार्किंग करायची आणि ही लाईन आखून घ्यायची. आणि इथे पण एक आडवी लाईन आखून घ्यायची आणि यावरतीच आपल्याला छाती घेर टाकायचा आहे. या ब्लाऊजचा छाती घेर किती आहे? छाती घेर 37 भरलेला आहे. तर 37चा चौथा भाग हा 9.25 इंच येत आहे. त्यामुळे इथे 9.25 इंचावरती एक मार्किंग करायची. 9.25 इंचावरती एक मार्किंग करायची प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. आणि या 2 लाईन अशा आखून घ्यायच्या आहेत. त्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर मुंड्याचा आकार कसा द्यायचा? हा पाठीमागचा भाग आहे, त्यामुळे इथं 1.5 इंचावरती एक मार्किंग करायची आहे. आणि हा जो मुंडा आहे, जो काही मुंडा असेल त्याचा मध्य करायचा आहे. फक्त असा टेप दुमडा करायचा आहे आणि मध्यावरती एक मार्किंग करायची आहे. आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट जुळवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा मागच्या मुंड्याचा आकार झाला. आता इथे हा मागचा भाग आहे, त्यामुळे मागच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे. मागचा गळा हा आपला 9 इंच आहे. तर 9 इंचावरती एक मार्किंग करायची आणि अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन 9.5 इंचावरती मार्किंग करायची आहे. आणि इथे असं चौकोन आखून घ्यायचा आहे. इथे तुम्ही गळा रुंदी थोडीशी वाढवू शकता. म्हणजे 2.25 आहे वरती, तर इथे 2.25, 2.5 किंवा 2.25 असं घेऊ शकता. ज्यांना म्हणजे असा ब्रॉड गळा हवा असेल ना, त्यांच्यासाठी इथे 2.25 इंच पण गळा घेऊ शकता, गळ्याची रुंदी इथली खालची. पण आता सध्या आपण इथे 2.25 इंचच घेऊया. आणि हा चौकोन आखून घ्यायचा आहे गळ्याचा. गळ्याला आकार देताना इथे अर्धा इंच घ्यायचं आहे आणि गळ्याला आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने हा आपला पाठीमागचा भाग पूर्ण रेडी झाला आहे. त्याचं आपण ड्राफ्टिंग समजून घेऊया. आता ही पूर्ण उंची आपण किती घेतलेली आहे? पूर्ण उंची 13.5 इंच प्लस 1 इंच असं 14.5 इंच घेतलेली आहे. हे बघा, याला पूर्ण उंची म्हणतात. 13.5 इंच प्लस 1 इंच बरोबर 14 इंच ही ब्लाऊजची पूर्ण उंची आहे. हे जे आहे ते गळा रुंदी आहे. गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे आपण. शोल्डर 6 इंच. शोल्डर इथून इथपर्यंत आहे. शोल्डर 6 इंच घेतलेला आहे. हा मुंडा आहे. मुंडा पण आपण इथे 5.25 इंच घेतलेला आहे. आणि या मुंड्यावरतीच आपण छाती घडी टाकलेली आहे. तर छाती घडी इथून इथपर्यंत. इथे छाती घडी 37 इंच होती. 37 इंचाचा आपण चौथा भाग काढला, 9.5 इंच भरला. म्हणजे इथे तयार छाती घडी ही 9.25 इंच आहे आपली. इथून इथपर्यंत.
9.25 इंच, छाती घडी 9.25 इंच, आणि हे जे आहे ते 2 इंच शिलाई मार्जिन आहे. शिलाई मार्जिन. पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. तो जसा आहे तसा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता इथे हा पाठीमागचा गळा लगेच कट करायचा नाही आहे. याच्यावरून आपल्याला पुढचा भाग काढायचा आहे आणि त्यानंतर हा मागचा गळा कट करायचा आहे. आता हा जो पेपर आहे त्याच्यावर हा भाग जसा आहे तसा ठेवायचा आहे, परंतु खाली 1 इंच सोडून. इथे खालच्या बाजूला 1 इंच सोडायचं आहे आणि हा भाग जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे. हे बघा, इथं हा भाग जसा आहे तसा आपण आखून घेतलेला आहे, खाली 1 इंच सोडून. आता इथे आपलं काय राहिलेलं आहे, तर इथं पुढचा भाग आहे हा. मग पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला. तर आता इथं पहिल्यांदा मुंडा टाकायचा आहे. मुंडा किती टाकला होता आपण? 5.25 इंच. 5.25 इंच परत टाकून घ्यायचा आहे. असा चौकोन आखून घ्यायचा आहे आणि पुढच्या मुंड्याच्या इथे 1 इंच मार्किंग करायची अशी आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, असा व्यवस्थित गोल आकार द्यायचा आहे फक्त. आणि हा जो मागचा मुंडा आहे त्यावर अशी काट मारायची आहे, नाही तर चुकून आपण तेच कट करून घेतो. आता इथे आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे. पुढच्या गळ्याची रुंदी ही आपण 2.25 इंच घेतली होती आणि पुढचा गळा किती आहे? पुढचा गळा 6.5 इंच आहे. त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा असं 7 इंचावरती मार्किंग करायची. खालच्या बाजूला इथं 2.5 वरती मार्किंग करून घ्यायची गळा रुंदीची आणि हा चौकोन आखून घ्यायचा आहे गळ्याचा. आणि इथेही असंच इथं 1.25 इंचावरती एक मार्किंग करायची. गळ्याला गोल आकार द्यायचा आहे. पुढच्या गळ्यालाही तुम्ही असं वेगळाही म्हणजे आकार देऊ शकता, पंचकोनी, चौकोनी, परंतु आता आपण इथे गोलच घेतलेला आहे असा. बघा, आता इथे पुढील मुंड्याचा आकार झाला, हा पुढील गळा झाला. आता आपल्याला योगपट्टी टाकायची आहे. तर योगपट्टी टाकताना काय करायचं आहे, बटनपट्टीकडे 3.5 इंचावरती मार्किंग करायची आणि इकडे साईडला 2.5 इंचावरती मार्किंग करायची आणि 2.5 इंचावरती सरळ लाईन आखून घ्यायची आहे. योगपट्टीचा आकार व्यवस्थित येण्यासाठी ही स्ट्रिक्स वापरायची आहे. आणि इथे 4.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. या 2.5 इंचावरती आपण लाईन आखलेली आहे त्यावरती 4.5 इंचावरती एक लाईन म्हणजे मार्किंग करायची आणि इथून हा आकार इथे जुळवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आकार दिल्यास योगपट्टीचा आकार अजिबात चुकत नाही. आता इथे आपण 4 टक्सचे टक्स टाकून घेऊया. तर आता हे बघा, इथे 4.5 इंचावरती मार्किंग केलेली होती ना, तिथेच आपल्याला मेन टक्स घ्यायचा आहे. मेन टक्स हा उंचीला 2.5 इंच घ्यायचा आहे आणि रुंदीला अर्धा इंच. आणि इथे 4 टक्समध्ये 1.5 इंचाचं अंतर राहिलं पाहिजे. त्यामुळे असं 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे पहिलं मेन टक्सपासून असं. आणि हा पॉईंट इकडे बटनाकडे वळवायचा आहे, बटनपट्टीकडे. हा कमरेच्या साईडला आणि हा मुंड्यामध्ये. आता हा टक्स जो आहे तो तुम्ही कमी जास्त करू शकता, अर्धा इंच, 1.25 इंच, 1 इंच, जसं माप वाढेल तसं हा टक्स वाढवायचा आहे. असा तिरका वाढवून घ्यायचा आहे. परंतु हे जे टक्स आहेत ते फक्त 1.5 इंचाने वाढवायचे शिलाई करताना. अशा पद्धतीने.
आता पुढच्या भागामध्ये आपण काय काय चेंजेस केलेले ते बघूया. आपण मागचा भाग होता तो जसाच्या तसा ठेवलेला आहे आणि खालच्या बाजूला 1 इंच वाढवून घेतलेला आहे. आणि इथे आपल्याला आपण परत मुंड्याचा पुढील मुंड्याचा आकार दिलेला आहे. इथे पुढील गळा टाकलेला आहे आणि गळ्याचा आकार दिलेला आहे. इथे योगपट्टीचा आकार दिलेला आहे. तर इथे योगपट्टीचा आकार दिलेला आहे. आपण योगपट्टीचा आकार इकडे बटनपट्टीकडे 3.5 इंचावरती दिला आहे आणि इकडे कमरेच्या साईडला 2.5 इंचावरती दिलेला आहे. आणि ही योगपट्टीचा आकार व्यवस्थित येण्यासाठी काय केलेले, 2.5 इंचावरती आपण सरळ लाईन आखून घेतली आणि इकडून बटनपट्टीकडून आपण 4.5 इंचावरती एक मार्किंग केलेली आहे आणि 3.5 इंचाचा जो म्हणजे पॉईंट होता तो इथे 4.5 इंचावरती जुळवलेला आहे. अशा पद्धतीने योगपट्टीचा आकार दिला तर योगपट्टी अजिबात चुकत नाही. आता आपण याचं कटिंग करूया. बघा मैत्रिणींनो, इथं आपलं 37 साईज 4 टक्सचं ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग व ड्राफ्टिंग झालेलं आहे. तर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका. याने काय होईल की जे नवीन शिकाऊ आहेत, म्हणजे ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ सहजरित्या पोहोचतील. पुढचा गळा कट करायचा. आणि योगपट्टी. ते मागचा भाग द्या ना. आता इथं मागचा गळा ही कट करून घ्यायचा आहे. आता इथं आपलं पेपर कटिंग तयार आहे. हा झाला मागचा भाग, हा पुढचा आणि ही क्रॉस पट्टी. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.